इन्स्पेक्टर ब्रँच मॅनेजर राव सर, इन्स्पेक्टर डेप्युटी त्या ठिकाणी डोंगरे साहेब, त्याचबरोबर आपले सर्वांचे सेना लीडर आणि DM क्लब 2 झाले, त्याबरोबरच जे शतकवीर, अर्धशतकवीर आणि या ठिकाणी समोर ज्यांची एजन्सीचं करिअर करण्यासाठी बसलेले सर्व एजंट, या सर्वांच्या समोर एक आज दुःखाची गोष्ट आहे की 30 नोव्हेंबर या दिवशी प्लॅन क्लोज झाला. खूप दुःखाची गोष्ट आहे. आज आनंदाचा दिवस नाही सर. आम्हाला भीती वाटते की आम्ही असं ठरवलंय, कोण MDIT होणार होतं, कोण शतकवीर होणार होतं, कोण द्विशतकवीर होणार होतं, त्रिशतकवीर होणार होतं. पण आज दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो, आपण आज आलोय. खरंच एक दूत आपल्यासाठी एक गोष्ट सांगायला आहे की 30 नोव्हेंबरला आत्ता सावध राहा. काय 40, 50, 70 दिवस राहिल्यात, त्या हात धुवून घ्या. म्हणजे कसं की जसं 2-3 वर्षापूर्वी एक महाडमध्ये एक नदी होती, रात्रीच्या दिवशी खूप मोठ्या पावसाने, महापुराने त्या पुलाचे नासधूस झाले आणि येणारी वाहनं येतच होते. खूप मोठा हायवे होता. मुंबईवरनं पुढे गोव्याला जाणारी किंवा तिकडे त्या कोकणात जाणारी जे काय मोठी मोठी प्रवासी वाहतूक होती, माल वाहतूक होती, ती पुलावरून जात होती. आणि बऱ्याच वेळा असं लक्षात आलं तिथल्या काही लोकांच्या की वाहती येते, म्हणजे पाऊस येतोय, रात्र आहे आणि प्रत्येक गाडी येते, पुढे आली की त्याचा दिवा गायब होतोय. म्हणजे ही वाहनं कुठे जात आहेत, इतकी त्या लाईनने येत आहेत आणि कुठे गायब जात आहेत. म्हणजे ती कुठं जात आहेत हे दोघा तिघांना रात्रीच्या 1:30-2 वाजता लक्षात आलं की असं का होतंय. म्हणून त्याच्या लक्षात आलं की तो पुलच काय झालेला आहे, ती झालेला जी काय वाहनं आहेत ती खाली जातात. आणि मग तिथं एक असा व्यक्ती होता की ज्या व्यक्तीने सांगितलं काय पुढे जाऊन की बाबा इथं वाहनं पुढे नेऊ नका, कारण की जीव धोक्यात जातो. तर तसंच आज आपल्यासाठी साहेब दूत म्हणून जरा जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी. मित्रांनो, जर आज आपण सावध नाही झालो, आपली खरं दिवाळीची आनंदाची गोष्ट आहे. दिवाळीत अनेक धनत्रयोदशी असेल, दिवाळी पाडवा असेल, भाऊबीज असेल, परंतु मित्रांनो आता इथून पुढे आजपासून अजिबात स्वस्त बसू नका. राहिलेले 50-70 दिवस आहेत ना, त्या 50-70 दिवसात रोज 5 पॉलिश झाले पाहिजेत, रोज 5 पॉलिश झाले पाहिजेत. आता आमचे आदरणीय मित्र बडवे साहेब, प्रभुणे साहेब खूप पोटतिटके सांगितले, वर्धमान साहेबांनी सांगितले की तुम्ही 827चा फायदा घ्या. पण मित्रांनो, एक प्लॅन बंद होणार असेल तर ठीक आहे ना, सगळेच प्लॅन बंद होणार आहेत. आणि सगळेच प्लॅन बनवणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला आजपासून जे 70 दिवस राहिल्यात, 50 दिवस राहिल्यात, त्या 50 दिवसात जे तुम्हाला मार्च मध्ये काम करायचंय ना, ते मार्च मध्ये काम 30 नोव्हेंबरला करायचं. आता आपल्याला आपण विसरून जायचं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आहे. आता आजपासून लक्षात ठेवायचं की पुढच्या महिन्यात 30 नोव्हेंबरला मार्च महिन्यात तुम्ही तयार आहात का सगळे? का माहितीये का काय की तुम्ही जर तयार नसेल तर आम्ही मागचे दिवस आठवले साहेब. 31 डिसेंबर 2013 ज्यावेळेस संपला त्यावेळेस भरपूर बिझनेस केला, परंतु 1 जानेवारी परत फेब्रुवारी महिना गेला तरी कुणालाही चांगले प्लॅन म्हणजे भीती होती की बाबा जीएसटी येणार. कस्टमर घाबरत होते की आता कसे पॉलिसी घ्यायचे, कारण की आम्हाला जुन्या प्लॅन मध्ये आम्ही पैसे गुंतवले. त्यामुळे जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला आणि मार्च मध्ये ह्या सगळ्या लोकांच्या क्लब मेंबरशिप गेल्या, कमिशन पण गेले. बरेच दुःखाची गोष्ट आहे. आता आपल्याकडे अडचण काय की आम्ही आता कुठेतरी नवीन उमेदवारी काम करायला लागलोय, चांगले प्लॅन आमच्या पाठ झाल्यात, जीवन लक्ष पाठ झालाय, जीवन पाठ झालाय, मनीबॅगचा पॉलिसी पाठ झाली, परंतु ते सांगायचं धाडस आता थोडं आपल्याला अडचण येणार आहे. त्यासाठी तुम्ही आजपासून एकच लक्षात ठेवा, बाकी कोण एजंटशी काय मतलब नाही, आपल्याला ऑफिसची काय मतलब नाही, आपल्याला आपल्या करिअरशी मतलब आहे. आपल्याला उत्पन्न कमवायचंय, आपल्याला घर चालवायचंय. तर मार्च पर्यंतची आत्ताच बॅकअप भरून काढा. ज्यांना शतकवीर, द्विशतकवीर व्हायचंय किंवा ज्यांच्या क्लब मेंबरशिप आता अटेंड करायला त्यांनी 30 नोव्हेंबरच, मग जुने एजंट असतील, नवीन एजंट असतील, सगळ्यांनी फक्त एकच ध्येय ठेवा की येणाऱ्या 30 नोव्हेंबरला मार्च समजून काम करा. त्याशिवाय झपाटून काम केल्याशिवाय पुढचे दिवस आपल्याला चांगले येणार नाही. आपल्याला अडचण येणार आहे. हे साहेब समोर बसलेले, त्यांना पगार यायला कमी देणार नाही. असं नाही होणार की आता तुम्ही काही काम नाही केलं, त्यांचा पगार त्यांना मिळेल. परंतु त्यांनी आज रविवारी सुद्धा आपल्याला अशी गोष्ट ह्या साहेबांनी आपल्यासाठी, फलटणकरांसाठी, फलटणच्या सुपरवाइज सेल एजंटसाठी खूप महत्वाचे सावध केलेलं आहे. सावधान. आणि सावध जर तुम्ही आज झाला नाही तर काय होणार आहे की डिसेंबर पण आपला अडचण येणार आहे, जानेवारी पण, फेब्रुवारी पण आणि मार्च पण. आणि जे काय तुम्ही ठरवलंय की सर आम्ही मार्च पर्यंत एवढं करणार, अशा पद्धतीने करणार, तर त्याला अडचण आली आहे. आणि ही अडचण आली काही चेंजेसमुळे. आम्हाला LICच्या बद्दल किंवा IRDने काय चेंजेस दिले त्याबद्दल रिस्पेक्ट असतो, त्याबद्दल आम्ही काय ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. का? कारण की चेंजेस हे खूप महत्वाचे आहेत.
कारण की आतापर्यंत आपण बघतोय की MTNL आणि BSNL हे आता मला वाटतं बंदच पडण्याच्या ह्याच्यावर आहेत. म्हणजे सरकार कंटाळलंय त्याला, बस त्याला 75,000 74,000 कोटीची तरतूद द्यायला नकार दिलेला आहे. परंतु आपली अशी LIC ही सारखी वेळोवेळी चेंजेस करत असते, वेळोवेळी काही गोष्टी अशा सांगत असते की ज्या माध्यमातून आपल्याला आपलं अपडेशन होतंय. आपल्याला खरं बदल नको पाहिजे असतो, परंतु तो बदल जर चांगला असेल तर तो आपल्यासाठी, आपल्या कॉर्पोरेटसाठी किंवा LICच्या कस्टमरसाठी चांगला असेल. ही खूप स्वागतार्थ गोष्ट आहे आणि ती आम्हाला आवडेल. कारण की बऱ्याच लोकांची मागणी होती की 2 वर्षाचं सरेंडर व्हॅल्यू असावी. बरेच कस्टमर म्हणतात आम्ही 3 वर्ष पैसे नाही भरले, आम्ही 2.5 वर्ष पैसे भरले, आमचे पैसे मागले. पण इथं काय होणार आहे की 2 वर्ष पैसे भरल्यानंतर त्यांची सरेंडर व्हॅल्यू हा बदल आहे. त्याचबरोबर अगोदर 2001 जानेवारी 2014चा काय बदल होता की 2 वर्षच पैसे भरले तर तिथनं पुढे कंटिन्यू पॉलिसी जर तिथं राहील. पण 2 वर्षात जर त्या व्यक्तीने पैसे नाही भरले तर त्याची पॉलिसी कम्प्लिटली लॅप्स होत होती. की आता कितीतरी आपण रिवाइल कॅम्पेन आले त्यात आपल्याला काहीच करता आलं नाही. परंतु मग अशी ह्या गोष्टी साहेबांनी आपल्याला सावध केलेले. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय किंवा मी पण सावध होतोय की आता आम्हाला आमची क्लब मेंबरशिप, आम्हाला आमची शतकवीर, आम्हाला आमची पुढची जी झेप आहे का नाही या 45 दिवसातच करायची. सावधान. दिवाळी तुम्ही 2 दिवस 3 दिवस एन्जॉय करा आणि कस्टमरला पण आता तुम्ही दिवाळीला पैसा येतो, दिवाळीला तुम्ही जर पैसा नाही मागितला तर परत त्याच्याकडे पैसे येणार आहेत. दिवाळीच्या किंवा दिवाळीच्या पिरियड त्यांच्याकडे डबल बोनस, डबल पगार येतो किंवा तरतूद करून ठेवतो. तिथला तुम्ही थोडासा हिस्सा तुम्ही त्याला मागा आणि तुम्ही ती पॉलिसी कम्प्लीट करा. कारण की तुम्ही आता स्वस्त बसून चालणार नाही. मग अशी नारळ साहेबांनी सांगितलं की IDBI बँकेच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे हा आमचा खुलासा सर आम्हाला क्लिअर झाला. म्हणजे IDBI बँकेला 31 डिसेंबर 2019 पर्यंत कॉर्पोरेट मोठी मोठी जी लोन द्यायची असतात, ज्या लोनच्या माध्यमातून बँकेला प्रॉफिट असतो आणि तो कॅपिटल प्रॉफिट त्यांना मिळतच नाही. तर 1 जानेवारीपासून ती गोष्ट आपली IDBI बँक ही आपली आहे. आपल्या IDBI बँकेसाठी त्याला चांगला फायदा होईल आणि त्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. दुसरी गोष्ट, व्हॉट्सअपवर काय होत आहे की काही गोष्टी अशा येत आहेत सारख्या की असा तोटा होतोय, आता LIC अडचणी आणणार, पुढे सोनिया गांधीच्या किंवा प्रियांका गांधीचं काही चित्र येतंय, खाली मोदी सरकार खड्ड्यात घालणार. अशा काही गोष्टीमुळे आपला एजंट थोडा जो हलक्या काळजाचा आणि जो हलक्या काळाचा आहे एकदम असा डेंजर मध्ये जातो. जे असे खंबीर आहेत ना काही एजंट असे की त्यांना काय वाटलं नाही काय की अशा काही गोष्टी आपल्या LIC मध्ये की LICची जी नौका डुबणार होती 2001 साली ती उलटी आता स्ट्रॉंग झाली ना, खूप स्ट्रॉंग झाली. मग अशी साहेबांनी एक चांगली गोष्ट सांगितली की 17 वर्ष झालं LIC मागणी करते बँक क्षेत्रात उतरण्यासाठी RBIला. RBI परमिशन देणार. कारण की RBIने जर परमिशन दिली तर बाकीच्या बँका निश्चित झोपत्यात. का की 29 ते 30 कोटी ग्राहक तयार आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर आपले स्वतःचे एजंट 11-11.5 लाख, परत आपला जो कर्मचारी वर्ग आहे जो 1 लाखाच्या पुढे, हे सगळे लोक तयार आहेत, मॅन पॉवर तयार आहे. जर बँक आली तर LICच्या पॉलिसीत हप्ते भरतात, त्याला आपण 2 व्हीलर लोन देऊ शकतो, 4 व्हीलर लोन देऊ शकतो आणि आपण हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स मध्ये पण आहे. मग ह्या गोष्टी होत्या आणि त्या RBIच्या लक्षात आलं बाकीच्या बँका झोपतील. कारण की LIC एक तर रेल्वेला एवढी मोठी फायनान्स करते, इतर कृष्णा खोरे विकास महामंडळाला एवढं मोठ्याच कर्ज दिलेले, जे एक्सप्रेस वे किंवा MSCD महामंडळ अशा मोठ्या प्रकल्पाला इतके मोठे कर्ज दिले की ते कर्ज एखादी बँक देऊ शकत नाही. आणि तेच जर ह्या बँक सेक्टरमध्ये LIC उतरले तर या RBIला भीती वाटत होती. आणि मग सांगितलं की जे काय ICICI बँक आहेत, ऍक्सिस बँक आहेत, त्या घाबरल्यात. भीती वाटते त्यांना की जर LIC ह्याच्यात आली तर काय होईल. आली तर एका दिवसापासून स्टार्ट, म्हणजे जर परमिशन आली तर जसं साहेबांनी सांगितलं की LICच्या कुठेतरी छोट्याशा कोपऱ्यात आपली ब्रँच सुरू करून स्टार्ट करू शकते. कारण की इन्फ्रास्ट्रक्चर सगळं LIC ऑलरेडी रेडी आहे, तयार आहे. त्यातलं म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला साहेबांनी सांगितल्या. दुसरी गोष्ट, आपल्याला करायचंय काय की आपली भूमिका फक्त आपल्याला लक्षात आली पाहिजे की आपण कोण आहे, आपलं काम काय, आपल्याला कशाचं लायसन्स दिलंय, कशाचा परवाना दिलाय, हे ज्याच्या लक्षात येईल ना तो व्यक्ती आपलं LICचं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि ज्या व्यक्तीला LIC श्रद्धा आहे ना तो व्यक्ती अशा आलेल्या छोट्या बातम्यांसाठी न घाबरता, न डरून जाता बिनधास्तपणे एखाद्या खंबीर नेतृत्वासारखा LICचं नेतृत्व करेल. त्याच्या स्वतःचं लायसन आहे आणि त्या पद्धतीने काम करेल. आपली भूमिका आहे की आपल्या परिवाराला, आपल्या आसपास असलेल्या वातावरणात आपली प्रतिष्ठा मिळवायची, बरोबर आपल्या फॅमिलीला सिक्युअर करायचं.
ही सिक्युअर करण्याचं काम आपल्याला LICच्या माध्यमातून होतंय. जसं मग सांगितलं की साहेबांनी एक फटक्या विचारानं व्यक्ती LICची एजन्सी घेतो काय आणि त्या आसपास गावात, त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यात स्वतःची प्रतिष्ठा मिळवतोय. ही कशाच जोराव? LICचं काम सातत्यपूर्ण जिद्दीने चिकाटीने केलं होते. तर मित्रांनो तसंच करा पाहिजे. मग राऊत साहेबांनी पण तेच सांगितलं की एक आंधळ व्यक्ती की ज्या व्यक्तीला दिसत नाही तुम्ही TMDAD होतो, काय किती प्रॉब्लेम्स असतात. मग आपण काय करतोय थोडे आपल्याला विचार करावा लागेल त्या गोष्टीचा. आणि येणाऱ्या ह्याच्यात काही धोके सांगितलेत. मग डोंगरे साहेबांनी सहज सांगितलं की तुम्ही 5 लोकांना भेटा. 5 लोकांना भेटल्यानंतर त्या गोष्टीतलं तुम्हाला जे काही नॉलेज मिळेल लोकांशी बोला. साहेबांनी खूप छान सांगितलं आपलं काम आहे बोलायचं. जर तुम्ही म्हणला तू पण बोलत नाही मी पण बोलत नाही तर कम्युनिकेशन स्ट्रॉंग होणार नाही. तुम्हाला कम्युनिकेशन करावंच लागणार आहे. जरी शेजारशी पटत नसलं तरी त्याच्याशी कशा पद्धतीने तुम्हाला बिझनेस करतात आयुष्यभर त्याशी भांडणं तुम्ही करणारच आहे. पण जरी एखादी पॉलिसी आणली तर बरोबर आहे. ती पॉलिसी त्यांच्या पद्धतीने करा, कमिशन करा. आता मार्केटमध्ये येणाऱ्या ह्याच्यात दिवाळी जरा थोडी ह्या वर्षाची आपली अडचणीतली आहे. समजा दिवाळी अडचणीतली आहे कारण की आज तुमच्या घरी जाऊन तुमच्या मुलांना पण सांगा, तुमच्या मिसेसला मिस्टरांना सांगा की आता इथले 45 दिवस मला काही सांगू नका. कारण की आता आम्हाला अशा गोष्टीच्या बाबतीत चॅलेंज मिळाले की आता आमचे जे जुने प्लॅन आहेत त्याच्यावर आम्ही इतकं मोठे झालो की ज्या लोकांनी इथं प्रेम केलं, ज्या लोकांना चांगला गुण दिला ते क्लोज होत आहे. आणि आता नवीन कसे प्लॅन असतील आम्हाला माहित नाही. जसं एखादा शिक्षक बदलल्यानंतर दुसरा शिक्षक येणार आहे, मुलांना वाईट वाटतं त्या वर्गातल्या की आता नवीन शिक्षक कसा असेल. जुन्या शिक्षकावर जे असलेले प्रेम, जी असलेली भावना, ती श्रद्धा ती आता दुसऱ्या शिक्षकावर कशी करायची. आणि ही जोपर्यंत बसत नाही, जोपर्यंत पहिचान होत नाही, जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत ती भावना आपल्याला अडचण आहे. त्यासाठी मित्रांनो मी पण तुमच्याबरोबर आहे. तुम्ही सर्वजण समस्त सर्वांनी एकच विचार घ्या की 45 दिवस, फक्त 45 दिवस. दिवाळीचे 2-3 दिवस सोडून द्या. पण आता डोक्यात फक्त LIC आणा, कम्युनिकेशन करा. आणि जे नोकरीला कोणी असतील ना त्याने फक्त 1 महिना काय करा, रिझाईन करू नका, रजा करा, रजा. जेणेकरून तुमच्या आयुष्यातला एक असा वेळ आहे की जो वेळ तुम्ही तुमच्यासाठी असं सांगता की माझ्या घरी लग्नच आहे. 1 महिना आपण जसं रजा काढतो तशी रजा काढा, बिनधास्त LICचं काम करा. आणि त्यासाठी सर्वांना येणाऱ्या 31 नोव्हेंबरच्या मार्चसाठी जोरदार शुभेच्छा. मित्रांनो या वर्षी पूर्ण वर्षभरात आपल्या CLI सुपरवाइज एजंटमध्ये प्रीमियमवर नंबर 1 ला आहेत मित्रा जोशी, ज्यांनी 40.68 लाखाचा प्रीमियम केलेला आहे. 1 एप्रिल पासून